हॅलो स्टुडंट्स, आज आपण ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट हा मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधला लास्ट टॉपिक पाहणार आहोत. तर मग ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स म्हणजे काय पहा. स्विचिंग सर्किट जे असतात म्हणजे ज्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये नंबर ऑफ स्विचेस असतात आणि त्या स्विचेसलाच आपण स्टडी करणार आहोत. तर मग स्विचेसचे ज्या अरेंजमेंट्स आहेत त्या खरं म्हणजे आपल्याला स्टडी करायच्या आहेत. अर्थातच त्याचा लॉजिकशी संबंध असल्यामुळं आपण त्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहत आहोत. मग स्विच म्हणजे काय ते आपण थोडक्यात सांगू. मग स्विच म्हणजे काय, तर स्विच म्हणजे असा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे की ज्याच्या फक्त दोनच स्टेट असतात म्हणजे अवस्था असतात. एक तर ते स्विच ऑन असतं किंवा ते स्विच काय असतं ऑफ असतं. मग डेफिनेशन सांगू आपण स्विचची. अ स्विच इज a two-stage device used to control flow of current in a circuit. कोणत्याही सर्किटमध्ये करंटचा फ्लो मेंटेन करण्याचं किंवा कंट्रोल करण्याचं काम स्विच करत असतं. मग आपल्या घरामध्ये अनेक स्विचेस असतात. जेवढं जास्त कन्स्ट्रक्शन तेवढं जास्त स्विचेसचं तिथं काय असतो प्रमाण असतं. तर मग स्विच म्हणजे टू स्टेज डिव्हाइस आहे ज्याला तुम्ही बटन म्हणता ऑन ऑफ करण्यासाठी. लाईट किंवा घरामध्ये वेगवेगळे आपल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात त्यांना ऑन ऑफ करायला जे स्विच असतात त्या स्विचचा खरं म्हणजे आपण स्टडी करतोय. मग तर स्विचला आपण एखाद्या सर्किटमध्ये ह्या पद्धतीने दाखवतो. तर कोणत्याही एखाद्या सर्किटमध्ये स्विच हे जनरली कॅपिटल एस या लेटरने दाखवलं जातं. सो आपण ते लिहू दे. इट इज डिनोटेड बाय S1, S2, S3 etc. सो स्विचेस हे S1, S2, S3 अशा नोटेशन्स दाखवले जातात. सिंगल स्विच असल्यामुळे आपण S म्हटलंय, पण नंबर ऑफ स्विचेस असल्यावर आपण त्याला S1, S2, S3 असं म्हणणार आहोत. मग काही महत्त्वाच्या नोट्स आपण आता हे सांगू. तर त्यातली नोट नंबर 1 काय आहे, जर दोन स्विचेसची स्टेट म्हणजे अवस्था स्टेट म्हणतो आपण, जर सेम असेल तर त्या दोन स्विचेसला इक्विव्हॅलंट स्विचेस म्हणतात. म्हणजे काय, जर दोन्ही स्विचेस एकाच वेळेस ऑन असतील आणि किंवा दोन्ही स्विचेस एकाच वेळेस ऑफ असतील. जर स्विच ऑन असलं तर त्याला आपण क्लोज स्विच म्हणतो, क्लोज स्विच. आणि जर स्विच ऑफ असेल तर आपण त्याला ओपन स्विच म्हणतो. आता आपण काय सांगतो की जर दोन स्विचेस एकाच वेळेस क्लोज आणि एकाच वेळेस ओपन राहत असतील तर अशा स्विचेसला इक्विव्हॅलंट स्विचेस म्हणतात. मग तेच आपण इथे लिहू. इफ two switches have same state, then they are called equivalent switches. जर दोन स्विचची अवस्था म्हणजे स्टेट म्हणजे ते आयदर ऑन असतील ऑर ऑफ असतील आणि जर दोन्ही एकाच वेळेस ऑन आणि ऑफ राहत असतील तर त्या स्विचेसला आपण इक्विव्हॅलंट स्विचेस म्हणणार आहोत.
आता नोट नंबर 2, जर दोन स्विचेसचे स्टेट ह्या अपोजिट असतील, म्हणजे एक ऑन असलं तर एक ऑफ असेल, एक ऑफ असलं तर एक ऑन असेल, असं जर होत असेल त्यावेळेस त्या स्विचेसला आपण एक कॉम्प्लिमेंटरी स्विचेस असं म्हणतो. सो इफ टू स्विचेस have opposite state, then the switches are called complementary switches. Are denoted by S and S dash. म्हणजे एक लक्षात घ्या, जर एक स्विच S1 असेल तर त्याचं कॉम्प्लिमेंटरी स्विच आपण S1 डॅश के दाखवणार आहे. S2 हे जर एक स्विच असेल तर त्याचं कॉम्प्लिमेंटरी स्विच आपण S2 डॅश के दाखवणार आहे. ह्या पद्धतीने आपण कॉम्प्लिमेंटरी स्विचेस दाखवणार आहोत. जर ते इक्विव्हॅलंट स्विचेस असतील तर पहिलं स्विच जर S1 असेल तर दुसरं स्विच आपण S1 लेस दाखवणार आहोत. मग अशा सिच्युएशनला किंवा कंडिशनला आपण निगेशन स्टेट असंही म्हणतो. म्हणजे एक स्विच जर S आहे आणि दुसरं S डॅश आहे तर ह्या स्विचची निगेशन स्टेट S1 डॅश असणार. म्हणजे हे ऑन आहे तर हे ऑफ आहे असेल, हे ऑफ असलं तर हे ऑन असणार आहे. याचा अर्थ ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू होतंय. मग ती स्टेट असल्यामुळे याला निगेशन स्टेट असंही म्हटलं जातं. आता आपण एक या बेसिसवर पुढचा टॉपिक पाहू, त्याला म्हणतात स्विचेस इन सिरीज. दोन स्विच जर सिरीज मध्ये असेल तर त्याचं काय काय लिहिता येईल ते आपल्याला पाहू. मग एका सर्किट मध्ये दोन स्विचेस सिरीज मध्ये आहेत. म्हणजे काय पहा, पहिलं स्विच S1 आणि दुसऱ्या स्विचला आपण समजा नाव दिलं S2. सिरीजचा अर्थ होतो एकामागे एक. म्हणजे पहिलं स्विच आलं की त्यानंतर दुसरं स्विच आले तर अशा वेळेस ते दोन स्विचेस सिरीज मध्ये आहेत असं आपण म्हणतो. तर मग आपण बॅटरी दाखवली आहे, लॅम्प दाखवलाय आणि अर्थातच आपल्याला करंटची डायरेक्शन माहिती, ह्या डायरेक्शनने करंट फ्लो होईल त्या सर्किटमध्ये. तर दोन स्विच सिरीज मध्ये म्हणजे नेमकं काय होईल पहा. आपण इथं दोन स्विचसाठी दोन स्टेटमेंट डिफाइन करणार आहोत. तर स्विच S1 साठी पहिलं स्टेटमेंट राहील P आणि स्विच S2 साठी दुसरं स्टेटमेंट राहील. तर मग स्विच S1 S2 साठी आपण दोन स्टेटमेंट डिफाइन केले आणि तिसरं एक स्टेटमेंट आपण डिफाइन करणार आहे लॅम्प L साठी. आता एक लक्षात घ्या, करंट इकडून असा फ्लो होणार आहे. हा लॅम्प कधी लागेल, जर करंट या सर्किटमधून पास झाला तरच हा लॅम्प काय होणार आहे, ग्लो होणार आहे, म्हणजे तो बल्ब लागणार आहे. आता हे दोन्ही स्विच ऑन असले तरच करंट पुढे पास होईल. याचा अर्थ असा होतो की दोन्ही स्विच ऑन असले तरच करंट पास होईल. याचा अर्थ दोन्ही ट्रू असलं तर ट्रू असं आपलं स्टेटमेंट हे अँड साठी म्हणजे कन्व्हेन्शन साठी आपण वापरलं होतं. म्हणजेच काय, जर तुम्ही या सर्किटचा सिंपली फॉर्म लिहायला गेले स्टेटमेंटच्या स्वरूपामध्ये तर दोन्ही स्विच ऑन असले म्हणजे दोन्ही म्हणजे P आणि Q दोन. सो आणि म्हणजे अँड आला म्हणजे कन्व्हेन्शन होतं, तरच लॅम्प काय होणार आहे, ग्लो होणार आहे. दोन्ही स्विचेस जर ऑन असले म्हणजे अँड आला म्हणजे दोन्ही पाहिजे
तरच लॅम्प काय ग्लो. म्हणून सिम्बॉलिक फॉर्म आपण या स्विचिंग सर्किटचा लिहिला आहे P and Q इज इक्विव्हॅलंट टू L. L म्हणजे काय लॅम्प L काय होतोय ग्लो होतोय. या स्विचिंग सर्किटचा आपण आता ट्रुथ टेबल ज्याला आपण म्हटलं होतं त्यालाच आपण इथे इनपुट आउटपुट टेबल होतो तो आपण आता पाहू. सो इनपुट आउटपुट टेबल P Q P and Q. आता आपल्याला माहिती आहे पहा की ट्रू फॉल्स ने आपण सुरुवात करतो. पण एक लक्षात घ्या सर्किटच्या बाबतीत आपण इनपुट आउटपुटला 1 0 ने दाखवतो म्हणजे ट्रू ला 1 आणि फॉल्स ला 0. तर मग आपल्याला माहिती आहे 2 ट्रू 2 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स. थोडक्यात काय आपण आता स्विचिंग सर्किट मध्ये इनपुट आउटपुटला आपण 1 0 1 0 ने दाखवणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय जर करंट पास झाला तर 1 असेल आणि करंट पास होत नसेल तर त्याला आपण 0 ने दाखवणार आहोत. मग आपल्याला अँड चा रूल माहिती आहे दोन्ही ट्रू असले तर ट्रू नाही तर फॉल्स. सो हा आहे इनपुट आउटपुट टेबल फॉर स्विचेस इन सिरीज साठी. आता आपण पुढचा सिक्वेन्स किंवा पुढचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत स्विचेसचं. त्याला म्हणतात स्विचेस इन पॅरलल. मग स्विचेस इन पॅरलल साठी काय काय चेंजेस होतील पहा. स्विचेस इन पॅरलल साठी दोन स्विचेस हे एकमेकांना पॅरलल कन्स्ट्रक्ट केलेले असतील किंवा जोडलेले असतील, कनेक्ट केलेले असतील. सो पहिल्या स्विचला आपण S1 म्हणू, दुसरा S2. दोन स्विच एकमेकांना पॅरलल आहेत. बॅटरी आणि लॅम्प आपण त्याला कनेक्ट केलेले आहेत. अर्थातच करंट या डायरेक्शनने फ्लो होईल आपल्याला माहिती आहे. आणि मग दोन्ही स्विचेसला जर दोन स्टेटमेंट आपण डिफाइन केले P Q S Y साठी आणि लॅम्प L साठी जर L हे स्टेटमेंट डिफाइन केलं तर ह्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म चेंज कसा होईल पहा. दोन स्विच एकमेकांना पॅरलल आहेत तर हा लॅम्प कधी ग्लो होईल त्याचा आपण विचार करू. आता दोन्ही स्विच मधला एक जरी स्विच ऑन असेल तर करंट पुढे पास होणार आहे. समजा S2 क्लोज आहे आणि S1 ओपन आहे. ओपन आहे म्हणजे ऑफ आहे. S2 क्लोज आहे म्हणजे करंट पास होतो. मग करंट इकडून पास होईल. समजा तुम्ही S2 क्लोज ओपन ठेवलं आणि S1 क्लोज केलं म्हणजे करंट ऑन केला तर करंट इकडून पास होईल. थोडक्यात काय हा लॅम्प कधी ग्लो होणार नाही असा जर आपण विचार केला तर लॅम्प ग्लो होणार नाही जेव्हा हे दोन्ही स्विचेस ओपन असतील म्हणजेच हे दोन्ही स्विच ऑफ असतील. म्हणजे दोन्ही ऑफ असले तरच हा लॅम्प ग्लो होणार नाही. थोडक्यात काय दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स असा रूल आपला ऑरचा आहे बघा. तर आपण डिसजंक्शन म्हटलं होतं. दोन्ही फॉल्स असले म्हणजे दोन्हीकडे करंट पास नाही झाला तरच पुढे करंट राहणार म्हणजे लॅम्प ग्लो होणार नाही. म्हणून दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स हा डिसजंक्शनचा रूल आपण इथे म्हणजे वापरला. म्हणून ह्या सर्किटचा स्विचेस इन पॅरललच्या कॉम्बिनेशनचा सिम्बॉलिक फॉर्म P or Q is equivalent to L असा राहील. मग आता याच्यासाठीचा इनपुट आउटपुट टेबल आपण आता सांगू. मग इनपुट आउटपुट टेबल मध्ये एकच चेंज आहे पहा. दोन स्विचेस असल्यामुळे तो दोघंही ऑन असतील. दोघांतला एक ऑफ आणि एक ऑन असेल किंवा दोघंही स्विचेस काय असू शकतात ऑफ असू शकतात. तर तेव्हा दोन्ही स्विच ऑफ झाले तरच करंट ऑफ राहील कारण पॅरलल कनेक्शन आहे. दोन्ही स्विच ऑफ असले तरच करंट पुढे जाणार नाही. दोघांतला एक जरी ऑन राहिलं दोघांतला एक जरी ऑन असेल तर करंट फ्लो होणार आहे. म्हणजे थोडक्यात दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स नाही तर ट्रू. हा डिसजंक्शनचा टेबल आपण वापरून आपण स्विचेस इन पॅरललचं इनपुट आउटपुट टेबल स्टेट केला आहे. आता ह्या बेसिसवर ह्या चॅप्टरचा लास्ट एक्सरसाइज आपण आता पाहणार आहोत. सो एक्सरसाइज 1.5 म्हणू आपण. ती एक्सरसाइज कर म्हणजे आपल्याला आता सुरू करायची आहे. बघा एक्सरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर 1 आपण बघू.
क्वेश्चन काय बा, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स. खाली काही सर्किट्स दिलेत, त्यांना एक्सप्रेस करायचं आहे इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक. लॉजिकच्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये म्हणजे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल, म्हणजे जसे आपण ट्रूथ टेबल ड्रॉ केले होते मागच्या एक्सरसाइजमध्ये काही, तसे ट्रूथ टेबल आपल्याला आता या सिम्बॉलिक फॉर्म आल्यानंतर ड्रॉ करायचे आहेत. मग पहिला क्वेश्चनमध्ये एक सर्किट दिलं आहे बा, S1, S2, S3 असे 3 स्विच दिसत आहेत. मग 3 स्टेटमेंट P, Q, R आपण डिफाइन करू आधी. सो लेट P switch S1, Q switch S2, R switch S3. 3 स्विचेसचे 3 स्टेटमेंट डिफाइन केले. आता ह्या सेम सर्किटला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू. सो सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म कशाचा, दिलेल्या स्विचिंग सर्किटचा. तर सिम्बॉलिक फॉर्म कसा ड्रॉ करणार पहा, कधी पण लेफ्ट टू राईट जायचं जेणेकरून आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म फाइंड आउट करणे इझी होतं. लेफ्ट टू राईट जाताना आपल्या एक लक्षात आहे की 2 पॅरलल लाईन्स आपल्याला इथे ड्रॉ झालेल्या दिसत आहेत. पॅरलल झाले म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये ऑर येईल. ऑर कसं काय हे लक्षात ठेवा की जर सिरीज असेल तर आपण मगाशीच अँड सांगितलं होतं, आणि जर पॅरलल असेल तर आपण त्याला ऑर मध्ये एक्सप्रेस केलं होतं. आणि म्हणून सिरीज पॅरललसाठी अँड ऑर आपण घेणार आहोत. कंजंक्शन डिसजंक्शन आपण दाखवणार आहोत. तर मग हे 2 पॅरलल कनेक्शन इथे मला दिसत आहेत म्हणून मी ऑर घेतलं. मग मी पहिल्या पॅरलल कनेक्शन मधल्या पहिल्या ब्रँचकडे जर गेलो तर तिथं मला एक स्टेटमेंट दिसतं S1 आणि त्याच्यासाठी मी स्टेटमेंट सांगितलं P. नंतर मात्र दुसऱ्या ब्रँचमध्ये म्हणजे याला पॅरलल आल्यामुळे याला पॅरलल म्हणून याला ऑर, हे जे 2 स्विच दिसत आहेत मला ते एकामागे एक दिसत आहेत म्हणजेच ते सिरीज मध्ये आहेत. S2 आणि S3 म्हणजे Q आणि R जे S2 S3 साठी आपण डिफाइन केले ते सिरीज मध्ये आहेत. याचा अर्थ त्यांच्यामध्ये अँड आर यायला पाहिजे. सो कंजंक्शन यायला पाहिजे. मग हा सिम्बॉलिक फॉर्म दिलेल्या स्विचिंग सर्किटचा P or Q and R, P or Q and R. आपल्याला याचा ट्रूथ टेबल म्हणजे इनपुट आउटपुट टेबल काढायचा सांगितलेला आहे. तो 1 0 च्या फॉर्मॅटमध्ये आपण ट्रू फॉल्सच्या ऐवजी वापरू काढणार. इनपुट आउटपुट टेबल काय राहील पहा. सो 3 बेसिक स्टेटमेंट असल्यामुळे त्यामध्ये जर 3 बेसिक स्टेटमेंट असले तर 4 ट्रू 4 फॉल्स, नंतर 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, त्यानंतर 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स आणि 1 ट्रू 1 फॉल्स. त्यानंतर ब्रॅकेट कडे बघा, Q and R चा एक ब्रॅकेट आहे त्याला आम्ही सॉल्व्ह करून देतो आपण. आणि नंतर हे पूर्ण स्टेटमेंट P चं और Q and R बरोबर. तर मग ह्या बेसिसवर आपण आता याला सॉल्व्ह करू. Q आणि R मध्ये अँड आहे. अँड चा रूल आहे आपला दोन्ही ट्रू असले तर ट्रू. सो दोन्ही ट्रू इथे दिसतात पहा. सो ट्रू इथं पण आहे, बाकी कुठं नाही आहे म्हणजे बाकीचे फॉल्स म्हणजे 0. आता P चं ऑर घ्यायचं आहे. P इथे ह्या ब्रॅकेट बरोबर ब्रॅकेट सॉल्व्ह केला आहे. ह्या दोघांमध्ये ऑर आहे म्हणजे ऑर चा रूल या 2 स्टेटमेंट मध्ये वापरायचा आहे. ऑर चा रूल आहे दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स, दोन्ही 0 कुठे आहेत पहा इथं आहे. सो 0 इथं पण आहे. सो 0 आणि इथं पण आहे. सो 0. याचा अर्थ बाकीचे ट्रू म्हणजे 1 1 असले पाहिजे. सो हा इनपुट आउटपुट टेबल फॉर गिवन सिम्बॉलिक फॉर्म. मग क्वेश्चन नंबर 2 चं सर्किट आहे बा. S1 डॅश इथं आहे, S2 S1 आणि S2 डॅश दिसतो. डॅश म्हणजे निगेशन स्टेट ज्याला आपण अपोजिट इफेक्ट म्हटलं होतं तो आपण पहिले सांगू. बाबा ती आन्सर मध्ये
चार स्टेटमेंट डिफाइन होते. चार स्टेटमेंट डिफाइन होण्याचं कारण S1 S2 जर दिसतायत सगळीकडं पण त्यांचे डॅशही दिसतात. इथं S1 चा डॅश इथं S2 चा डॅश आहे. डॅश म्हणजे याचा निगेशन स्टेट, त्याला आपण अपोजिट स्टेट म्हटलं होतं. अपोजिट स्टेट म्हणजे एक ऑफ असेल तर एक ऑन होईल, म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, तो फॉर्मॅट. म्हणून P मध्ये स्विच S1, Q मध्ये स्विच S2, निगेशन P मध्ये होईल स्विच S1 डॅश. तर आपण त्याला अपोजिट इफेक्ट म्हणतो. P चा अपोजिट इफेक्ट निगेशन P असतो, तर S1 चा आपण S1 डॅश ने डिनोट करायचा सांगितलेला आहे. स्विच S2 डॅश, कारण आता इथं Q चं निगेशन आहे म्हणजे S2 चं S2 डॅश होईल. ह्या स्टेटमेंट डिफाइन केले आपण. चार स्टेटमेंट आपल्याला क्वेश्चन दिसतात ते सर्किट मध्ये. आता आपण पाहू याचा सिम्बॉलिक फॉर्म. दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. सो सिम्बॉलिक फॉर्म काय राहील पहा. पुन्हा एकदा लेफ्ट टू राईट आहे. लेफ्ट टू राईट आल्यानंतर लक्षात आलं की दोन पॅरलल लाईन्स तयार झाल्या, म्हणजे पॅरलल कनेक्शन आहे. पॅरलल आहे याचा अर्थ त्यांच्यामध्ये ऑर असलं पाहिजे. लक्षात घ्या, पॅरलल म्हणजे ऑर आणि सिरीज म्हणजे अँड घेणार. सो पॅरलल कनेक्शन मला दिसतं या दोघांमध्ये. सो पॅरलल कनेक्शनसाठी मी ऑर घेतला. मग पॅरलल कनेक्शन मध्ये पहिल्या पॅरलल ब्रांच कडे जर मी गेलो तर मला दोन स्टेटमेंट दिसतात आणि ते एका मागे एक आहेत, म्हणजे सिरीज मध्ये असल्यानंतर आपण मध्ये अँड घेणार. सो इथे येईल अँड. पण कोणत्या दोघांचं सिरीज आहे ते बघायचं. S1 डॅश, मग S1 डॅशला आपण निगेशन P म्हटलं. सो निगेशन P आणि S1 डॅश बरोबर S2 आहे, मग S2 साठी आपण Q हे स्टेटमेंट डिफाइन केलं होतं. ऑर म्हणजे ह्या दोघांना पॅरलल. बघा ह्या दोघांना पॅरलल म्हणजे ऑर. जे दोन स्टेटमेंट आहेत ते एका मागे एक आहेत, म्हणजे सिरीज मध्ये, म्हणजे मध्ये येणार अँड. पहिलं स्टेटमेंट आहे S1 स्विच S1 आहे. S1 साठीचं स्टेटमेंट आहे P, ते आपण लिहिणार. आणि त्याच्या सिरीज मध्ये अँड मध्ये S2 डॅश. S2 डॅश म्हणजे निगेशन Q, तो इथे लिहून टाकणार. सो हे होईल सिम्बॉलिक फॉर्म फॉर गिवन स्विचिंग सर्किट. आपल्याला याचा इनपुट आउटपुट टेबल म्हणजे ट्रुथ टेबल खरं म्हणजे काढायचा आहे. मग आता इनपुट आउटपुट टेबल आपण सांगू. सो दोनच बेसिक स्टेटमेंट आहेत पहा, P आणि Q. मगाच्या सारखं R तिसरं स्टेटमेंट आलेलं नाही, ह्याचे निगेशन आहे फक्त. सो P Q हे दोन बेसिक स्टेटमेंट असल्यामुळे दोन स्टेटमेंट आपली सोबत होईल. 1 2 3 and 4. सो दोन बेसिक स्टेटमेंट असल्यामुळे दोन ट्रू दोन फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स हा पॅटर्न. त्या दोघांचं निगेशन घेऊन टाकू आपण. P चं निगेशन दोन ट्रू दोन फॉल्स होईल, दोन फॉल्स दोन ट्रू. निगेशन Q बघा 1 0 चं 0 1, इथं पण 1 0 चं 0 1. आता ब्रॅकेट बघा, लेफ्ट हँड साइडला एक ब्रॅकेट आहे निगेशन P and Q, तो आपण ते काढून घेऊ. निगेशन P and Q. निगेशन P इथे आहे बघा, निगेशन P आणि Q इथे आहे. ह्या दोघांचा अँड पाहिजे बघा आपल्याला. अँडचा नियम आहे दोन्ही ट्रू असले तर ट्रू. सो दोन्ही ट्रू असले तर ट्रू, बाकीचे फॉल्स. दुसरा ब्रॅकेट आहे P and निगेशन Q. P and निगेशन Q. सो P and निगेशन Q, P इथे आहे आणि निगेशन Q इथे आहे. त्यांच्यामध्ये अँड आहे म्हणजेच कन्व्हेन्शन. सो दोन्ही ट्रू असले तर ट्रू, P and निगेशन Q मध्ये दोन्ही ट्रू इथे आहेत बघा, बाकी कोणच नाही. सो दोन्ही ट्रू असले तर ट्रू, बाकीचे फॉल्स. आणि या स्टेटमेंटला जर मी नंबर 1 म्हटलं आणि या नंबर 2 म्हटलं तर ह्या दोघांचं आपल्याला ऑर पाहिजे पहा. पहिला ब्रॅकेट आपण इथं सॉल्व केला, दुसरा ब्रॅकेट इथं आला आणि ह्या दोन्ही ब्रॅकेटचं ऑर म्हणून आपल्याला 1 or 2 म्हणू.
ऑर टूचा मिनिंग झाला की ह्या दोघांमध्ये ऑरचं स्टेटमेंट वापरा. ऑरचा नियम आहे दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स, अजून पुढे आहे बघा दोन्ही झिरो असले तर झिरो, याचा अर्थ बाकी जर असले ट्रू म्हणजे 1. सो हा राहील इनपुट आउटपुट टेबल फॉर गिवन स्विचिंग सर्किट. मग सर्किट नंबर 3 काय पहा, इथं स्टेटमेंट दिसतात S1 S2 डॅश S3 S2 S2 डॅश आणि S3 डॅश. तर काही निगेशन स्टेट आपल्याला इथं दिसतात डॅशच्या, ते निगेशनचे स्टेटमेंट आपल्याला डिफाइन करायला लागतील. सो 3 बेसिक स्टेटमेंट जे आहेत आधी P Q आणि R ते आपण डिफाइन करू. आणि मग डॅश पण कोणाचे पहा, S2 डॅश आहे आणि इथं पण S2 डॅश आहे आणि इथे S3 डॅश आहे, म्हणजे S2 आणि S3 चे म्हणजे इथं स्विच S1 आलं, इथं स्विच S2 आलं आणि इथे स्विच S3 आले. तर S2 S3 चे डॅश असल्यामुळे Q आणि R चे आपल्याला निगेशन स्विचेसचे स्टेटमेंट डिफाइन करावे लागतील. सो स्विच S2 डॅश, कारण तुम्ही स्विच S2 ला Q म्हटलं होतं, स्विच S2 डॅश ला निगेशन Q म्हणणार. and switch S3 dash. Symbolic form. दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिंबॉलिक फॉर्म आपण आता पाहू. आता जसं आपण नेहमीप्रमाणे लेफ्टने सुरुवात करणार, राईटकडे येणार. लेफ्टने सुरुवात केल्यानंतर दोन पॅरलल ब्रँचेस झाल्यामुळे दोन पॅरलल ब्रँचेसच्या मध्ये ऑर येणार आहे लक्षात ठेवू. मग पहिल्या ब्रँचकडे जर आपण गेलो तर सुरुवातीला दिसतो S1 म्हणजे P, त्याच्याच पुढे म्हणजे एका मागे एक आल्यामुळे अँड सिरीज आली. त्याच्या पुढे आले दोघं जण पॅरलल झाले का एकमेकांना. सो पॅरलल झाले म्हणजे त्या दोघांच्या मध्ये येणार आहे ऑर. ते दोघं होते पहा S2 डॅश, S2 डॅश म्हणजेच निगेशन Q, और त्याला पॅरलल S3 आणि S3 ला आपण R म्हटलं. और आता ह्या सगळ्याला किती काय पॅरलल आहे ते बघा. म्हणजे दुसऱ्या पॅरलल ब्रँचला आपण आलो, तिथं दोन स्विचेस दिसतात. ते दोन स्विच एका मागे एक म्हणजे सिरीज मध्ये आहे. सिरीज मध्ये म्हणजे रेंज मध्ये येणार अँड दोघंही डॅश असल्यामुळे S2 S3 चे डॅश असल्यामुळे निगेशन Q निगेशन R जे आपण डिफाइन केले होते ते लिहून टाकू. आणि मग हे राहील सिंबॉलिक फॉर्म दिलेल्या स्विचिंग सर्किटचं. आता त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, ट्रुथ टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल आपण त्याला म्हणतो. सो तीन बेसिक स्टेटमेंट असल्यामुळे आपण तीन वर PQR, 4 ट्रू 4 फॉल्स, दोन ट्रू 2 फॉल्स, त्यानंतर एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स सिक्वेन्स. आता निगेशन दिसतंय बघा Q आणि R चं इथं पण आहे, ते काढून घ्यावं लागते. निगेशन Q निगेशन R. Q चं निगेशन दोन ट्रू दोन फॉल्स आहेत, तर दोन फॉल्स दोन ट्रू होईल निगेशन. R चं निगेशन पाहिजे एक ट्रू एक फॉल्सचा सिक्वेन्स आहे, तर एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू असा सिक्वेन्स 0 1 0 1. त्यानंतर आता लेफ्ट साइडला ब्रॅकेट बघा, स्मॉलेस्ट ब्रॅकेट निगेशन Q और R चा आहे. निगेशन Q आणि R इथे त्या दोघांचं ऑर पाहिजे, ऑर एक बार. सो ऑर चा रोल वापरा, दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स. अजून कुठं आहे बघा, दोन्ही फॉल्स इथं आहे, बाकीचे सगळे ट्रू होतील. आता ह्या ब्रॅकेटचं P बरोबर कंजंक्शन म्हणजे अँड P अँड निगेशन Q और R. सो P इथे आणि हा ब्रॅकेट आपण फाइंड आउट केला. त्या दोघांमध्ये अँडचा रूल दोन्ही ट्रू असले तर
दोन्ही ट्रू असले तर ट्रू, अँडचा नियम वापरतोय आपण, दोन्ही ट्रू असले बाकीचे याचा अर्थ फॉल्स असतील म्हणजे 0. आता राईट हँड साइडला एक ब्रॅकेट दिसतोय, तो आहे निगेशन क्यू अँड निगेशन आर. निगेशन क्यू अँड निगेशन आर. सो निगेशन क्यू निगेशन आर इथे त्यांचं घ्यायचं कन्व्हेन्शन म्हणजे अँडचा वापरा दोन्ही ट्रू असले तर ट्रू, दोन्ही ट्रू शेवटी बाकीचे होतील फॉल्स. हा लेफ्ट साइडचा ब्रॅकेट आपण इथं कंप्लीट केला. हा सेकंड ब्रॅकेट आहे इथं, याला आपण नंबर 1 म्हणू, याला नंबर 2, आणि ह्या 1 आणि 2 चं आपल्याला ऑर घ्यायचं पहा, म्हणजे डिसजंक्शन घ्यायचं. तर डिसजंक्शनचा रूल आहे दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स, दोन्ही 0 असले तरच 0 येणार. इथं पण तेच, इथं पण तेच, आणि शेवटी पण. याचा अर्थ बाकीचे सगळे 1 म्हणजे ट्रू असले पाहिजे. तर हा इनपुट आउटपुट टेबल, इनपुट आउटपुट टेबल फॉर गिवन स्विचिंग सर्किट. क्वेश्चन नंबर 4 चा सर्किट काय आहे? S1 S2 दोन स्विचेस पॅरलल आहेत, त्याला पुढे सिरीज मध्ये S2 आहे, आणि त्याला पुढे सिरीज मध्ये दोन स्विचेस एकमेकांना पॅरलल अरेंजमेंटचे आहेत, S3 आणि S1 डॅश. मग आता आपल्याला काही बेसिक स्विच दिसत आहेत, त्या डिफाइन करून घ्यावे लागतील. P Q R, कारण 3 S1 S2 आणि S3 पण पहिले 3 बेसिक स्विच आहेत. डॅश फक्त S1 ला दिसतोय म्हणजे P ला त्याचं निगेशन घ्यावं लागेल, म्हणजे स्विच S1 साठी P स्टेटमेंट आहे, स्विच S2 साठी Q, स्विच S3 साठी R, आणि स्विच S1 डॅश साठी निगेशन. कारण S1 तुम्ही P डिफाइन केलं तर S1 डॅश साठी निगेशन P डिफाइन करणार. मग आपल्याला पाहिजे सिम्बॉलिक फॉर दिलेल्या स्विचिंग सर्किट. मग आता एक लक्षात घ्या की आपण लेफ्ट टू राईट सुरुवात करतोय. मग लेफ्ट पासून जर सुरुवात केली तर दोन स्विच दिसतात S1 S2, त्यांच्यासाठी स्टेटमेंट आहे PQ. सो PQ ते दोघं एकमेकांना पॅरलल आहेत, पॅरलल म्हणजे ऑड येणार आहे. त्याच्या पुढे म्हणजे एका मागे एक आणि त्याच्या पुढे म्हणजे अँड घेणार तुम्ही, आणि S2 म्हणजेच Q आला, त्याच्याच पुढे आला तर मग परत सिरीज आली म्हणून परत अँड घेणार. दोन स्विच एकमेकांना पॅरलल आहेत, त्या दोघांना ब्रॅकेट टाकू आपण. ते दोघं कोण आहेत पहा, S3 आणि S1 डॅश. S3 साठी आपण स्टेटमेंट R घेतलंय, आणि S1 डॅश साठी आपण स्टेटमेंट निगेशन P घेतलंय. ते दोघं एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे ऑर राहील मध्ये निगेशन P. एकमेकांना पॅरलल होते म्हणून ऑर घेतलं. S3 साठी R होता म्हणून तो घेतला, आणि S1 डॅश साठी निगेशन P होता तो घेतला. सो हा सिम्बॉलिक फॉर्म फॉर गिवन स्विचिंग सर्किट. अर्थातच पुन्हा एकदा आपल्याला काढायचं आहे स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल. सो इनपुट आउटपुट टेबल काय होईल पहा. पुन्हा एकदा बेसिक 3 स्टेटमेंट असल्यामुळे निगेशन P पण दिसतोय, निगेशन P चा पण कॉलम होईल. 3 बेसिक स्टेटमेंट असल्यामुळे 4 ट्रू 4 फॉल्स हे सुरुवात होईल. नंतर 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, त्यानंतर 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्सचा सिक्वेन्स. निगेशन P 4 ट्रू होते 4 फॉल्स येतील, नंतरचे 4 फॉल्स होते तर नंतर 4 ट्रू होतील. हे झालं P चं निगेशन. आता पहिला ब्रॅकेट घ्या P और Q.
पी और क्यू म्हणजे पी क्यूचं ऑरचं नियम वापरा. ऑरचे नियम हे दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स. दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स म्हणजे 0, बाकीचे 1. नंतर दुसरा एक ब्रॅकेट येतोय आर ऑर निगेशन पी चा. तो काय होईल पहा. आर इथे निगेशन पी इथे याचं ऑर घ्यायचंय. ऑरचा नियम दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स, दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. आता हा पहिला ब्रॅकेट आपण इथे फिनिश केला होता नंबर 1 म्हणून. दुसरा ब्रॅकेट आपण इथे फिनिश केला नंबर 2. मग हा पहिला ब्रॅकेट 1 मध्ये अँड, नंतर हे क्यू मध्ये परत अँड, आणि हे तिसरा ब्रॅकेट जो इथं हा ब्रॅकेट जो इथं घेतला आपण त्याला नंबर 2 म्हटलं. त्याला आपल्याला घ्यायची थोडक्यात काय आहे तिघांचं अँड वापरायचं. अँड करायचं आपल्याला. मग हे 1 2 आणि हा क्यू इथं आहे पण 1 2 आणि 3 या तिघांचं आपल्याला काय घ्यायचंय कंजंक्शन घ्यायचंय. तर मग तिघांचं कंजंक्शन किंवा डिसजंक्शन असलं काय करायचं पहा. आता कंजंक्शनचा म्हणजे अँडचा नियम आहे दोन्ही ट्रू असले तर ट्रू. मग दोन्ही ट्रू असले तर ट्रू, पण इथं 3 आले तर मग काय करणार. तिन्ही ट्रू असले तरच ट्रू घेणार इथं आपण. तिन्ही ट्रू आहेत का पहा आहेत. सो 1. त्यानंतर इथं आहे का, त्यानंतर इथं पण आहे. हे 2 ट्रू आणि हे 1 ट्रू असलं तरच ट्रू इथं, नंतर नाही. सो बाकीचे होतील फॉल्स. सो हा राहील इनपुट आउटपुट टेबल फॉर सर्किट नंबर 4. सो सिमिलरली सर्किट नंबर 5 आणि 6 तुम्ही सॉल्व करा. मग तुम्हाला ते कळेल एक्झॅक्टली कसं घ्यायचं. सो प्रॅक्टिस करा त्याची. आपण पुढच्या लेक्चरला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ ह्या एक्सरसाइज 1.5 मध्ये.